सुप्रभात मंडळी, मी संकेत मयेकर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण जातोय एकवीरा आईच्या दर्शनासाठी। लास्ट टाइम आपण जेव्हा गाडी आणतेवेळी गेलो होतो तेव्हा गडावरती खूप गर्दी होती, त्यामुळे जाता आलं नाही आणि शोरूममधूनही सारखे फोन येत होते, त्यामुळे आपण तो प्लॅन तिथेच ड्रॉप केला। तर आता तो योग आलाय, आज आपण जातोय एकवीरा आईच्या दर्शनासाठी आणि सोबत तुम्हालाही घेऊन जातोय। चला मग जाऊया आपण एकवीरा आईच्या दर्शनासाठी। तर मित्रांनो, आपली गाडी आपण नेत नाही आहोत कारण आपण सीट खूप आहोत, 7 जण आहोत। तर आपण ही दादाच्या मित्राची गाडी इनोवा घेऊन जातोय। तर चला मग जाऊया। मी कुठं बसू? ए पाठी जा। मी कुठं बसू? हा चला या। तर आता आपण इंदापूरला पोहोचलोय, गणेश फरसाण मार्टमध्ये। इथे थोडा चिप्स वगैरे घेतोय। तर चला, आतमध्ये गेलेत सगळे, आपण पण जाऊयात। इथे काय घेत आहे? केळ्याचेच भेटतात। दूसरा तर एवढा सगळा घेतला आहे। तिखट आहे ती। बस झाली काय तर हे घेतलं ना। तर गणेश फरसाणची हे झालेली आहे शॉपिंग। चला आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। तर आता आपण वाकण फाट्यावरून टर्न घेतोय खोपोलीकडे। तर आता आपण पोहोचतोय लोणावळ्यामधील कार्ले गावामध्ये। आता वरती जाणार आहोत दर्शनासाठी। हो जाऊया। बघता फोटो हो काढूयात आधी वरती, चला मग काढू। सार्थू काय राग सगळ्यांवर? सगळ्यांबरोबर हा शिस्त। अजून भरपूर चढायला लागेल वरती। धबधबा बोललो।
तू कुठं आलास? पप्पाला बस जा तिथे जरा वेळ. हे सगळे आले की जाऊ आपण. लेण्या बंद असतात वाटतं. तर आपण पोचलोय आई एकविरा देवी मंदिरामध्ये. हे वरती कसे काय केले? ते बघा पायरी आहे. जाऊन देतात वरती. अरे तिकीट आहे. आपण पण जायचं. तिकीट आहे. वरती जायचं ना बाबू? इकडून आहे देवळात जायला इकडून. तर मित्रांनो आपलं दर्शन करून झालेलं आहे एकविरा मातेचं. आता आपण लेणी पाहण्यासाठी जातोय आतमध्ये. तर तिकीट काढूया आणि मग आतमध्ये जाऊया. आपण चाललोय लेण्यांमध्ये आतमध्ये. तिकीट आपले काढून झालेले आहेत. हा मोरिया कर चल. वा मोरिया. थांबा वे फोटो. तर आपण चाललोय आता आतमध्ये कारल्या लेणी पाहण्यासाठी. तर हा एंट्रन्स आहे. हो काढू थांब. एंट्रन्स केवढा भव्य आहे ते पाहू शकता तुम्ही. कुठे राहिले? सुंदर. किती भव्य आहे ते तुम्ही पाहू शकाल. इकडे आहे मंदिर. आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे आता. तर मित्रांनो आहे अशोक स्तंभ. दिसत नाही आहे क्लिअर पण हा एंट्रीलाच आहे अशोक स्तंभ. इकडे आहे मंदिर. तर आता आपण चाललो दुसऱ्या लेणीमध्ये. जाऊयात आतमध्ये. बाहेरच्या लेण्यांमध्ये पाणी खूप येत आहे. इकडचा रस्ता बंद ठेवला.
पायऱ्या आहेत, ती गुफा आहे. आपलं दर्शन करून झालेलं आहे. आता आपण खाली उतरतोय. इकडे बघ, चला. कुठे आलेला? तर इथे थोडा वडापाव वगैरे खाणार आहोत आणि नंतर मग जेवायला आपण खाली जाणार आहोत. तर इथे खाऊया. तर मंडळी, आपलं दर्शन करून झालेलं आहे. आता आपण खाली उतरलो आहे. नाश्ताही वरती करून झालेला आहे. आता आपण निघतो इथून. देवीचं दर्शन मस्त झालं. गर्दी थोडी कमी होती. चला जाऊया सार तू. तर आता आपण लोणावळ्यात पोचलो आणि इथं मगनलाल चिक्कीमधून आता चिक्की, लोणावळ्यात आल्यावर चिक्की घेणं कंपल्सरी आहे. तर बघूया, आता आपण चिक्की घेऊया. हां, घे कुठली पण. चला, बाद झाला. चल, घेतलास आता. तर चला आता निघूयाच. त्याला तिथंच जायचं आहे. चला. सार घेतला आता. तर चिक्की घेऊन चाललेली आहे. आता चला जाऊयात. काय वाटत काय वरती गाडी त्याच रोडने आलो आपण तिथून. मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे गगनगिरी महाराज मठात खोपोली इथे. तिथे हा असा दृश्य आहे. पाव आणि हे समोर बघताय तुम्ही मठ. मी बघाशी गाडीतनं डग टाकत होती ना वहिनी. इकडे याची नदी. तर आता आपण चाललोय गगनगिरी मठामध्ये. तर हा त्यांचा एंट्रन्स आहे. तर मित्रांनो, आपण मठातून दर्शन करून आता बाहेर आलेलो आहे. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफीला अलाव नाही आहे, त्यामुळे आतलं काही दाखवता आलं नाही. पण जर कधी तुम्ही खोपोलीत आलात तर नक्की या मठाला भेट द्या, कारण आतमध्ये खूप सुंदर वातावरण आहे आणि शांत आहे मठ आहे. तर आत्ता आपलं दर्शन करून झालं आहे. आता आपण जातो आहे जेवायसाठी. खूप भूक लागली आहे. तर आता चला जाऊया. तर आता जेवणाचा ब्रेक झाला आहे. आपण हॉटेल साई सागरला जेवणासाठी थांबलो आहे. हे चला, लवकर भूक लागली. तर जाऊयात आतमध्ये आणि जेवण करून मग घरी परतीचा प्रवास करूया. तर मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे जेवण करून उन्हेरे गावामध्ये. इथे गरम पाण्याचे कुंड आहेत, ते पाहूयात. त्याला प्लंबरला बोलवतो, प्लंबर येतो. त्याने बघितले असतील तर इकडे चप्पल.
तर इथे एक कुंड आहे हा, आणि तिकडे बाजूला आहे तो लेडीजसाठी आहे. तर हे गरम पाण्याचे कुंड आहेत, तुम्ही बघू शकाल. इथे आतून पाण्याला उकळी येते, तसं उकळ्या येतात. हे पहा. चला, असे 3 कुंड इथे आहेत. इथे एक आहे काय कुंड. या बाबूचा खंडर आहे. नाही ये चल. तर मंडळी 7 वाजले आणि आपण पोचलोय आता घरी. तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.